होणारा नवरा तिच्यापेक्षा वयाने मोठा असावा आणि तिच्याकडे उच्च शिक्षित असावा आणि जास्त पैसे कमावणार असावा. काय कर पण करायच्या आधी हाच विचार केला होता ना? हो ना. सुनबाई, अशोक, आर्या कुठे गेले आहेत सगळे? आलो. काय कसली बैठक रंगली आहे आज? अरे बाबा, आज अरे बाळांनो, या धान्यासारखे काय? आपल्या समाजात स्त्री पुरुष दोघेही समान आहेत. हल्लीच्या स्त्रिया तर पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. कोणत्याच क्षेत्रात कमी नाही. हो बाबा, बरोबर बोलते तुम्ही. सुनीता विल्यम, कल्पना चावला यांसारख्या अनेक स्त्रियांनी आपल्या समाजात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. तसेच लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यासारख्या अनेक नावे आहे महत्त्वाचे काम करणाऱ्या पुरुषांची. जसे प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, तसेच आपल्या समाजालाही दोन बाजू आहे, एका स्त्री आणि एका पुरुषाची. कोणाच्या एकाच्या जीवावर हा समाज चालत नाही. जेवढी घरात आई महत्वाची असते तेवढे बाबाही महत्वाचे असते. काय अर्जुन बेटा, बरोबर ना? हो आजोबा. पण मला आपल्या घरात भेदभाव जाणवतो. अशोक, तू खूप बदल केलास मुलांना शाळेत घालताना. हो बाबा, माझा चुकलाय, पण परिस्थितीमुळे. जाऊ दे आर्या बेटा, आपली आई पण आहे हुशार. तू पण शिकून होशील मोठी आणि आपल्या घराण्याचे पण नाव करशील मोठी. आता तरी तुम्हाला स्त्री पुरुष समानतेचं महत्त्व कळलंय का? तर मग तुम्ही समाजालाही जनजागृती करून हा संदेश द्या की स्त्री पुरुष दोघेही समान आहे. स्त्री पुरुष दोघेही समान, दोघेही उंचावतील देशाचा मान. धन्यवाद.